शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किल्ल्यावरती त्या मानाने कमी हल्ले झाले, पण कान्होजी आंग्रेंच्या काळात प्रचंड हल्ले झाले. तेव्हा त्यांना जास्ती डिफेन्सची आवश्यकता भासली, म्हणून त्यांनी ही वरची कदाचित तटबंदी चढवली असेल. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आता कॉन्झर्वेशन चाललंय किल्ल्यामध्ये, त्यामुळे तिथे ती शिडी लावलेली दिसते बघा तुम्हाला. ती म्हणजे बरं झालं त्यांनी ती आत्ता लावली तिथे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात शिड्या लावून किल्ले जिंकायचे जे म्हटलं जातं ना, ते त्या शिड्या अशा प्रकारच्या होत्या. लाकडी शिड्या नव्हत्या. ती दोरी आणि दोरीच्या मध्ये लाकडी आडव्या स्टेप टाकायला सोय केलेली, बांबू आहेत. तर ते अशा पद्धतीने त्यावेळी शिड्या लावल्या जायच्या. म्हणजे जेव्हा जेव्हा किल्ले तानाजी मालुसरेंनी पण जो काय किल्ला जिंकला तेव्हा सुद्धा ते शिड्या लावल्या त्यांनी. तटबंदीला शिड्या ज्या लावतात त्या अशा पद्धतीच्या शिड्या लावतात. मगाशी मी तुम्हाला ते दोद्देरीच्या किल्ल्याचं उदाहरण सांगितलं, त्यात असंच तटबंदीला शिड्या लावून आपल्या लोकांना ते चढ्या भावाने धान्य विकलेलं होतं. ते लोक आत आणि आपले लोक बाहेर अशा पद्धतीने. आता किल्ल्याचे आपण जर एलिमेंट बघितले तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला दरवाजा असतो, त्याच्यानंतर ही तटबंदी आहे, हा एक महत्वाचा एलिमेंट आहे. आणि तुम्ही या तटबंदीमध्ये जर बघितलं तर तुम्हाला वेगवेगळ्या कालखंडात केलेली बांधकामं सुद्धा तुम्हाला तटबंदीमध्ये दिसतात. तुम्ही बघा, खालचे दगड बघा या तटबंदीतले आणि वरचे दगड बघा, त्या दोन्ही दगडांच्या बांधकामातला फरक दिसतोय का ते तुम्हाला लगेच लक्षात येईल त्यामध्ये. तर हे वेगवेगळ्या कालखंडात केलेली, गरजेनुसार केलेली बांधकामं असतात. शिवाय त्या तटबंदीमध्ये तुम्ही जर बघाल तर त्या जंग्या आहेत, म्हणजे बंदुका मारण्याच्या जागा आहेत. खालती जर तुम्हाला दिसतात उभ्या अशा चिरा दिसत आहेत बघा, त्या बंदुका मारण्याच्या जागा आहेत. आणि समोरच्या बुरुजावर बघा एक चौक, किंवा वरती बघा चौकोनी खिडक्या आहेत अशा गोल, त्या खिडक्या तोफांचा मारा करायला केलेल्या आहेत. त्याला इंग्लिशमध्ये बंदुका मारण्याच्या जागा आहेत त्याला मर्लॉन असं म्हणतात, आणि तोफांच्या जागेला एम्ब्रॅजर असं म्हणतात. पण मराठीमध्ये त्याला एकच शब्द आहे, जंग्या. तर जंग्या हा शब्द कशावरून आलाय? जंग म्हणजे लढाई, त्यावरून आलेला हा जंग्या हा शब्द आहे. बरेच फारसी शब्द त्यावेळेला प्रचलित होते. आजही अनेक फारसी शब्द आपणही बोलतो. नॉर्मल गोष्टी बोलताना सुद्धा आपण त्यातले बरेचसे शब्द अस्खलित मराठी म्हणून बोलतो, पण ते मराठी नसतात. म्हणजे उदाहरणार्थ आत्ताच मी बोलता बोलता सांगितलं हा दरवाजा आहे. दरवाजा हा फारसी शब्द आहे. द्वार हा आपला शब्द आहे तिथे. किंवा मैदान, कुलूप, किल्ली, जिल्हा, तालुका सगळे फारसी शब्द आहेत. जिथे जिथे खाना लागतो ते सगळे फारसी शब्द आहेत त्यामध्ये. त्यामुळे जवळ बरेच शब्द आपण मराठी म्हणून म्हणतो पण बोलतो ते फारसी असतं ते. तर तसं ते जंग्या हा शब्द त्यावरच आलेला आहे, फारसी शब्द आलेला आहे. आणि इथे तुम्ही जर बघाल तर इथली तटबंदी आहे ती एकावर एक 3 बुरुज दिसते का तुम्हाला तिथे कोपऱ्यावरती. तर ही तटबंदी भक्कम का केलेली आहे याचं कारण, हल्ला झाला तर इथनंच होणार आहे जमिनीच्या बाजूने. समुद्राच्या बाजूने होण्याचे चान्सेस कमी आहेत, किंवा तिथनं नीट डिफेंड करता येऊ शकतं. पण जमिनीच्या बाजूने डिफेंड करण्यासाठी इथे एवढी तटबंदी पाहिजे.